नमस्कार, मी आहे पल्लवी। आज आपण या ठिकाणी बघणार आहोत थंडीसाठी उपयुक्त अशी क्रीम। या क्रीमने आपल्या चेहऱ्यावर जर डाग पडले असतील ते डाग नाहीसे होतात। थंडीचा कुठलाही इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती होणार नाही आणि ही कशी अप्लाय करायची ते सुद्धा सांगणार आहे। बनवायला सोपी आहे, कुठलीही मेहनत घेण्याची गरज नाही। त्याचबरोबर घरगुती साहित्यात तयार होते। घरामध्ये अवेलेबल असणाऱ्याच वस्तू आपल्याला या क्रीमसाठी लागतात आणि ह्या क्रीमचं खूप असं महत्त्व आहे, कारण या क्रीममुळे काय होतं, आपली स्किन जी आहे ती ग्लो करायला लागते आणि मॉइश्चर जे आहे थंडीमध्ये ड्राय व्हायला लागतं, ते ड्राय होणार नाही आपल्या चेहऱ्यावरची स्किन। मग चला, अशी क्रीम तुम्हाला सुद्धा बनवायची असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप छोटासा आहे व्हिडिओ, तुम्हाला नक्कीच आवडेल याची आशा करते। आवडला तर नक्की लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून बऱ्याच लेडीजला ही क्रीम कमी साहित्यात कमी खर्चामध्ये बनवता आली पाहिजे आणि खूप उपयुक्त आहे थंडीसाठी बरं का। स्पेशल कशी अप्लाय करायची, कशी लावायची सगळं सांगणार आहे। तर आपल्याला लागणार आहे इथे एक हवाबंद डब्बी, स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर जेल, आता हे ॲलोवेरा जेल प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि जास्त खर्च पण लागत नाही या क्रीमला। माहिती आहे तुम्हाला, खूप कमी खर्चाचे हे प्रोडक्ट आहेत। तर या ठिकाणी मी हा एक भरून चमचा ॲलोवेरा जेल घेणार आहे। आता बऱ्याच जणांची स्किन वेगवेगळी असते। तुम्ही स्टार्टिंगला जर पहिल्यांदाच क्रीम बनवत असाल तर थोड्या क्वांटिटीमध्ये बनवा, 2 दिवस अप्लाय करा चेहऱ्यावरती। कुठलाही तुम्हाला इफेक्ट किंवा काहीही फरक जाणवला नसेल, म्हणजे पुरळ वगैरे नाही आली, तरच तुम्ही ही क्रीम रोज अप्लाय करायची। आता एक चमचा ॲलोवेरा जेल घेतले, त्यामध्ये 2 विटॅमिन्सच्या टॅबलेट्स टाकायच्यात, ई विटॅमिन्स बरं का। तर एक माझ्याकडे ग्रीन कलरची होती आणि त्यामध्ये आता वेगळा कलर सुद्धा येतो। जेव्हा आपण मेडिकलवरून आणतो ती ग्रीन कलरची भेटते, जेव्हा जनरल स्टोअरवरून आणतो तर ती अशा कलरची भेटते। वेगवेगळे कलर असतात त्यामध्ये। आता 2 विटॅमिन्स टॅबलेटच्या गोळ्या टाकून घेतल्या। त्यानंतर 4-5 काड्या केशरच्या टाकायच्या। जास्त प्रमाणात केशर वापरायचं नाही, जास्त जर केशर झालं तर पुरळ यायला लागते आणि तुम्ही म्हणाल चुकीची क्रीम सांगितली, तर असं नाही। साहित्य हे अचूक वापरायचं आहे। 1 चमचासाठी 5-6 केशरच्या काड्या, 2 टॅबलेट्स, त्यानंतर आपल्याला ग्लिसरीन लागणार आहे आणि गुलाबजल। तर हे दोन्हीचं मिक्स गुलाबजल आहे, त्यामध्ये ग्लिसरीन सुद्धा आहे। तुमच्याकडे ग्लिसरीन मिक्स नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल 5-6 ड्रॉप आणि 5-6 ड्रॉप ग्लिसरीन असं वापरायचे। त्यानंतर थोडंसं खोबरेल तेल वापरायचे, कमीत कमी 5-6 थेंबच वापरायचं बरं का। तर ही झाली 1 चमचाची क्वांटिटी। आता तुम्हाला स्टार्टिंगला पहिल्यांदाच वापरायची, तर तुम्ही यामधली अर्धी क्वांटिटी किंवा त्यापेक्षाही अर्धी क्वांटिटी बनवून बघा, अप्लाय करा। तुमच्या चेहऱ्याला जर सूट होत असेल, कुठली पुरळ येत नसेल, तरच तुम्ही डेली याचा वापर करा। आता ही क्रीम कशी वापरायची, सकाळी आंघोळ झाल्या आपण चेहरा स्वच्छ धुतो, त्यावेळेस थोडीशी क्रीम घ्यायची, आपण जशी फेअर अँड लवली लावतो तशी सेम अप्लाय करायची। रात्री सुद्धा झोपता वेळेस रोज स्वच्छ चेहरा धुवायचा, फेस वॉशने, साबण वापरायची नाही। स्वच्छ चेहरा धुतल्यानंतर रात्री झोपता वेळेस सुद्धा ही आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायची, रात्रभर तशी ठेवायची आहे। आणि आपण बनवता वेळेस हिचा कलर थोडासा ग्रीन असतो, बनवून ठेवल्यानंतर केशरमुळे ती येलो कलरची होते। अशी थोडी प्रमाणात घ्यायची आहे आणि अशी चेहऱ्यावरती मस्त अप्लाय करायची। मसाज वगैरे करायची नाही या क्रीमने, डायरेक्ट फक्त आपल्याला असे हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचे। तर ही थंडीसाठी खूप उपयुक्त आहे, नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ मी कुठली चुकीची माहिती देत नाही। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय।